नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. नवीन वर्ष सुरू होण्याआधी करा हा एक छोटासा उपाय. घरात धन येऊ लागेल. येत्या काही दिवसात नवीन वर्ष सुरू होणार आहे. आपल्याला नवीन वर्ष चांगले आणि भरभराटीत जावे असे वाटत असेल तर एक छोटासा उपाय तुम्ही करून पाहू शकता. हा उपाय आपल्याला येणाऱ्या वर्षात बऱ्याच प्रकारची मदत करून जाईल. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मीचे आगमन लवकर आणि जास्त काळ वास्तव्य राहण्यासाठी मदत होईल. धर्मशास्त्राचा विचार केला तर आपल्याकडे विविध शास्त्र आहेत आणि त्याची विविध चालीरूढी आहेत. तंत्रशास्त्र हे एक शास्त्र आहे. आपण आज एक लिंबू वापरून एक असा उपाय पाहणार आहे. त्या उपायामुळे आपल्याला धन मिळण्याची खूप शक्यता आहे. येणारे वर्ष आपल्यासाठी खूप चांगले जाऊ शकते. तर मग हा उपाय पण कसा करायचा याबद्दल माहिती जाणून घेऊ. आपण जो उपाय पाहणार आहोत तो करताना, केल्यानंतर किंवा करण्याची कोणाला सुद्धा सांगू नका. जर का तुम्ही या उपायाबद्दल कोणाला सांगितले तर हे उपाय लाभ देत नाही. या उपायासाठी काही साहित्य लागणार आहे. त्याचा उपयोग करून हा छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय नवीन वर्ष सुरू होण्याआधी करायचा आहे. या उपायात आपल्याला लिंबू आणि थोडी हळद किंवा पांढरे चंदन लागणार आहे. तसेच हा उपाय करताना आपले तोंड पूर्वेकडे करायचे आहे. एक पाट आपल्याला समोर ठेवून त्यावर एक लिंबू, ते सुद्धा कोणतेही डाग नसलेला घ्यायचा आहे आणि हळकुंड घेऊन त्यापासून आपल्याला हळद करायची आहे. कारण बाजारात मिळणाऱ्या हळदीमध्ये बऱ्याच प्रमाणात केमिकल असू शकते. त्यामुळे घरीच तयार केलेली हळद वापरायची आहे. एक छोट्याशा वाटीत हळद भरून त्यात थंड पाणी टाकून त्यात हळद मिक्स करायची आहे. त्यानंतर एक नंबर आपल्याला लिंबूवर टाकायचा आहे. तो नंबर छोट्याशा काडीने टाकायचा आहे. तो नंबर असा आहे 303. हा नंबर टाकायचा आहे. अशी मान्यता आहे 303 या नंबरचे अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात याचे महत्त्व सांगितले आहे. या संख्यांचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊ. 303 म्हणजे पहिल्या 3चा अर्थ असा होतो त्रिदेव, ब्रह्मा, विष्णू आणि महेश असा होतो. मधला जो 0 आहे तो स्वयं आहे. शेवटचा 3 आहे तो म्हणजे सरस्वती, महाकाली आणि लक्ष्मीचा आहे. संपूर्ण जग हे या 3 नंबरवर चालले असे आहे. त्यानंतर हे लिंबू थोडा वेळ आपल्या हातात ठेवा. नंतर अशा ठिकाणी फेकून द्या त्या ठिकाणी आपली नजर जात नाही. वारंवार त्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्या. हा छोटासा उपाय करून पहा, तुम्हाला नक्की याचा लाभ होईल. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.